आचारसंहितेपूर्वी ईपीएस पेन्शनरचा प्रश्न सोडवा, अन्यथा निवडणुकीची टोकाची भूमिका, संघर्ष समितीचा सत्याग्रह आंदोलन। सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच ईपीएस पेन्शनरचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आज ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले। यासाठी क्युमाइन क्लब जवळ लाक्षणिक उपोषण व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। मागणीची दखल न घेतल्यास नो पेन्शन नो वोट, अब की बार वोट की चोट असे म्हणत सरकारने टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडू नये असा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की संबंधित मंत्रालय ईपीएफओ अधिकाऱ्यांसोबत आजपर्यंत असंख्य बैठका होऊन देखील किमान पेन्शन 7,500 रुपये व महागाई भत्ता व अन्य 3 मागण्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाही। किमान पेन्शन बाबत सरकारतर्फे सुचविण्यात आल्यानुसार नुकतेच 4 प्रकारचे प्रस्ताव व तत्संबंधी आर्थिक आकडेवारी देखील सादर केली। सरकारला जर 7,500 रुपये किमान पेन्शन देणे जर आज शक्य नसेल किंवा आर्थिक दृष्ट्या अडचणीचे असेल तर सरकारने अंतरिम पेन्शन म्हणून तुर्तास 5,000 रुपये महागाई भत्ता लागू करावा। इथपर्यंत चर्चा झाली असताना देखील सरकार या प्रश्नावर गंभीर दिसत नाही। आधीच तुटपुंज्या पेन्शन मध्ये कसे जगावे असा प्रश्न पेन्शनर्सला पडला आहे। त्यामुळे सरकारने देशभरात पेन्शनरचा प्रश्न सकारात्मक व संवेदनशीलपणे सोडवावा, मावळतीकडे वाटचाल करणाऱ्या पेन्शनर्सला न्याय द्यावा। तसेच राष्ट्रीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खासदार हेमा मालिनी यांचे समक्ष दिलेले आश्वासन डबल गॅरंटी पूर्ण करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली। यावेळी जिल्हा ईपीएस पेन्शनर संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने या सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाले होते। याप्रसंगी धुळे जिल्हाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंग जाधव, आत्माराम सोनवणे, तुकाराम मिस्त्री, भोजूसिंग गिरासे, संजय पाटील, JR सुरेशी, नथू मराठे, AD पाटील, कॉम्रेड LR राव आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर आंदोलन करण्यात आले। जसं देशाचा सर्वोच्च पदावरची बोलणारी व्यक्ती काहीतरी त्याच्या विचारामध्ये एखादी गोष्ट असेल त्यावर भाष्य करतात, परंतु या सरकारने आणि ईपीएफओने आजचं आंदोलन आपल्यावर लादलेलं आहे। आजच्या आंदोलनाचं विश्लेषण करता असं जर म्हटलं असेल की आपल्या देखील आयुष्यात आपण आता 70च्या पार आहोत, 65च्या पार आहोत, आता मी तर 72-73च्या पार गेलो। किती वर्ष जगेल सांगता येत नाही। म्हणून 2024चे हे निर्णायक इलेक्शन जे आहे, या निर्णायक इलेक्शन मध्ये आपल्याला निर्णायक भूमिका घेणं गरजेचं आहे। पण एक अगतिकता या देशामध्ये येते की बहुमताच्या जोरावर सगळ्यांना कसं राबून घेता येईल किंवा कसं दाबून ठेवता येईल हा प्रयत्न होतो। देशाची एकंदरीत आता आपलं हे आंदोलनच राजकीय नाहीये, हे आर्थिक आंदोलन आहे। फक्त ह्या आर्थिक आंदोलनाच्या सगळ्या लाड्या राजकीय व्यवस्थेतून निवडून येणाऱ्या विविध हाऊसेसमध्ये आणि विविध कार्यालयांमध्ये अडकल्या म्हणून कुठे ना कुठेतरी राजकारणाचं वागणार आहे। पत्रकार मित्रांना देखील माझी अशी विनंती असेल की याच्यातनं राजकारण न करता समाजकारणासाठी तुमची लेखणी कशी वापरता येईल ते वापरा। तर या 2024च्या आंदोलनामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यात निश्चितपणे राष्ट्रीय संघर्ष समितीचा आचारसंहिता लागण्यानंतरचा जो काही अजेंडा येईल तो आपल्याला हुबहू राबवायचा आहे। मित्र, मतदान कोणाला करायचं कोणाला करू नये ते गुप्त असतं। प्रत्येकाच्या मनामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पार्टीशी एकनिष्ठता असते, बांधिलकी असते। परंतु हे सर्व करत असताना मला एक असं म्हणायचं आहे की आमच्या मतांवर जर तुमचे पेन्शन होत असतील तर तुमच्या मताने या देशातल्या ज्येष्ठ नागरिकांना गरिबांना न्याय मिळू नये का? आणि म्हणून जर तुम्ही आमच्या पेन्शनच्या बाबत जर विचार करणार असाल तर आमचा एकच नारा आहे, जो पेन्शनर्स का काम करेगा वही देश को राज करेगा।